Hello everyone. In the previous videos of this topic circle, we have seen a tangent and a tangent theorem also, tangent segment theorem. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ बघा, त्यानंतर आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल व्यवस्थित. तर बघा आता नेक्स्ट जो टर्म आहे तो आहे टचिंग द सर्कल्स. दोन सर्कल जर एकमेकांना टच करत असतील, टच करतात म्हणजे इंटरसेक्शन डिफरंट पार्ट आहे आणि टचिंग डिफरंट पार्ट आहे. टचिंग मीन्स काय, दोन सर्कल एका पॉईंटमध्ये एकमेकांना टच करतात. आता त्यामध्ये दोन टाईपचं टचिंग येणार आहेत, एक एक्सटर्नल टचिंग आणि एक इंटरनल टचिंग. त्याच्यामध्ये बघा, हा जो सर्कल आहे ज्याचं सेंटर ओ आहे आणि इकडे एक सर्कल आहे ज्याचं सेंटर ओ डॅश आहे. या दोन सर्कलचं टचिंग झालेलं आहे बी पॉईंटमध्ये, पण हा डिफरंट सर्कल आहे, याचा पार्ट वेगळा आहे आणि याचा पार्ट वेगळा आहे. म्हणजे हे बाहेरच्या साईडने मीन्स एक्सटर्नल पार्टने इंटरसेक्ट करतात. देन वी से दॅट दिस टू सर्कल्स आर टचिंग इच अदर एक्सटर्नली. मीन्स याला काय म्हणणार आपण, एक्सटर्नल टचिंग. याला एक्सटर्नल टचिंग. देन या दोन सर्कलमध्ये बघा, सपोज या सर्कलचं सेंटर आपण ओ डबल डॅश घेतलं सेंटर, तर या सर्कलचं जे आहे आणि या बिगर सर्कल विथ सेंटर ओ अँड स्मॉलर सर्कल विथ सेंटर ओ डबल डॅश, तर याच्यामध्ये यांचं जे इंटरसेक्शन आहे, हा जो स्मॉल सर्कल आहे तो बिगर सर्कलच्या इनसाईडमध्ये आहे, म्हणजे तो आतल्या साईडने याला इंटरसेक्ट करतो. म्हणून या टाईपला आपण म्हणणार इंटरनल टचिंग. इंटरनल टचिंग याला काय म्हणणार आपण, इंटरनल टचिंग. आणि यामध्ये खूप एक इझी टर्म आहे की या दोन सर्कल जे आहेत त्यांच्या सेंटरमधला डिस्टन्स कसं फाईंड करायचं. त्या दोन एक्सटर्नल टचिंग असो की इंटरनल टचिंग असो, त्यांच्या सेंटरमधला डिस्टन्स. आता सपोज मी इथे ओ टू बी जॉईन केलं तर ओ बी हा रेडियस असणार आहे फॉर बिगर सर्कल, आणि जर मी इथे ओ टू बी जॉईन केलं ओ डॅश टू बी तर हा स्मॉलर सर्कलचा रेडियस असणार आहे. मग आपल्याला जर ओ पासून ते ओ डॅश पर्यंतचं डिस्टन्स फाईंड करायचं असेल तर दॅट डिस्टन्स विल बी ओ बी प्लस ओ डॅश बी. ओ बी प्लस ओ डॅश बी. ओ बी प्लस ओ डॅश बी. म्हणजेच काय की दोन एक्सटर्नल टचिंग सर्कल असतील तर त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स हे त्यांच्या रेडियसचं ॲडिशन असेल. डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर्स ऑफ एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आर इज द सम ऑफ देअर रेडियस. सम ऑफ देअर रेडियस. आणि इंटरनल टचिंगमध्ये बघा, हा जो ओ आहे त्याला आपण ए सोबत जॉईन केलं तर तू इथे येणार, आणि ए पासून लाईन ड्रॉ केली ओ डॅशपर्यंत तर ती इथंच येणार आहे. म्हणजेच काय, जर आपल्याला या दोन सेंटरमधला डिस्टन्स फाईंड करायचं असेल तर इथे ओ एसमधनं आपल्याला हा ओ डबल डॅश ए मायनस करावं लागेल, म्हणजे एवढा पार्ट मायनस करावा लागेल. म्हणजे जर आपल्याला ओ टू ओ डबल डॅश म्हणजे या इंटरनल टचिंग सर्कलचं जर सेंटरमधलं डिस्टन्स फाईंड करायचं असेल देन वी हॅव टू सबट्रॅक्ट दिस ओ डबल डॅश ए फ्रॉम ओ ए. ओ ए मायनस ओ डबल डॅश ए. ओके, सिंपल आहे. इंटरनल टचिंग असेल तर बिगर रेडियसमधनं स्मॉलर रेडियस मायनस करायचा, वी गेट द डिस्टन्स बिटवीन टू सर्कल्स. इफ देअर इज अ एक्सटर्नल टचिंग देन वी गेट द डिस्टन्स बाय ॲडिंग देअर रेडियस. वी गेट द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स बाय ॲडिंग देअर करस्पॉन्डिंग रेडियस इफ देअर इज अ एक्सटर्नल टचिंग. ओके, थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कलचा थिअरम काय आहे, जर आपल्याकडे दोन एक्सटर्नल आणि इंटरनल टचिंगचे जर एक्झाम्पल्स आहेत, मीन्स आपण आता बघितलं की दोन टाईपचं टचिंग होतं सर्कलमध्ये, एक एक्सटर्नल टचिंग आणि दुसरं इंटरनल टचिंग. मग त्याच्यामध्ये थिअरम काय आहे, थिअरम असा आहे, जर दोन सर्कलमध्ये आपण एक्सटर्नल टचिंग बघितलं तर देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मीन्स ज्या पॉईंटला ते एकमेकांना टच करतात, म्हणजे ह्या सर्कल आणि हा सर्कल इथे एका पॉईंटमध्ये जर टच करत असेल, हे दोन सर्कल इंटरनली या पॉईंटमध्ये टच करत असतील तर हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तर तो ज्या लाईनवर लाईज करतो. म्हणजे जर आपण हा ए आपण जर बीला जॉईन केला, म्हणजेच ही ए बी काय आहे, द लाईन सेगमेंट विच जॉईन सेंटर ऑफ टू सर्कल्स. म्हणजे ए आणि बी या दोन सर्कलचे सेंटर्स आहेत आणि ए आणि बी या दोन सर्कलच्या सेंटरला जॉईन करणारी लाईन आहे ए बी. तर या थेरमची मिनिंग काय आहे की या दोन सर्कलचे जे टचिंग झाले, टच झालेला जो पॉईंट असतो तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट या सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनवरती लाय करतो. द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन विच जॉईन देअर सेंटर्स. म्हणजे या दोन सेंटरला जॉईन करणारी ही जी लाईन आहे ए पासून ते बी पर्यंत, तर त्यांचा जो टचिंगचा जो पॉईंट आहे त्याला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हटलं आपण. तर तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट या ए बी लाईनवरती लाय करणार. ए बी लाईन म्हणजे द लाईन विच जॉईन देअर सेंटर्स. सेम इथे सुद्धा जर आपण सेंटर पी क्यू, आता हे दोन सेंटर आहेत, एक स्मॉल सर्कलचा सेंटर क्यू आणि बिगर सर्कलचा सेंटर पी असेल, त्याची ही लाईन आहे. पण या लाईनला जर आपण एक्सटेंड केलं समोर तर ती लाईन कुठून जाते, तर त्यांच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधनं जाते. म्हणजे या इंटरनल टचिंगमध्ये सुद्धा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो पण त्या सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनवरतीच लाय करतो.
ओके. द फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 3.2 आणि आपण आता जे बेसिक्स बघितलं की इंटरनल आणि एक्सटर्नल टचिंग कसं असतं. तर एक्सटर्नल टचिंगमध्ये आपण जर दोन सेंटरमधलं डिस्टन्स फाईंड करायचं असेल तर आपण त्यांचं ॲडिशन करतो रेडियसचं, आणि इंटरनल टचिंगमध्ये जर दोन सेंटरमधलं डिस्टन्स फाईंड करायचं असेल तर आपण रेडियसचं सबट्रॅक्शन करतो. ओके. तर आपल्याला फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, दोन रेडियस आहेत. एक स्मॉल सर्कलचं रेडियस आहे 3.5 cm आणि बिगर सर्कलचं रेडियस आहे 4.8 cm. वी हॅव टू फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. तर कन्सिडर करा की हा सेंटर ए आहे आणि हा सेंटर बी आहे. देन वी हॅव टू फाइंड ए बी, लाईन ए बी. गिवन काय आहे, गिवन रेडियस आपण त्याला घेऊया R1 स्मॉल सर्कलसाठी, दॅट इज 3.5 अँड रेडियस R2 दॅट इज 4.8 cm. Now here by internal touching distance between center will be काय असणार आहे, R2 minus R1 that is 4.8 minus 3.5. 4.8 minus 3.5 काय येणार आहे, 3.1 मीन्स 1.3 सेंटीमीटर. खूप इझी होतं. सेकंड क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 3.2. हिअर वी हॅव एक्सटर्नल टचिंग अँड रेडियस ऑफ वन सर्कल इज 5.5 अँड अनदर सर्कल्स रेडियस इज 4.2. एक्सटर्नल टचिंग आहे. ओके. तर एक्सटर्नल टचिंगमध्ये आपण काय म्हणतो, बाय एक्सटर्नल touching property, distance between center काय असणार आहे, बिगर रेडियस प्लस स्मॉलर रेडियस, दोन्ही रेडियसचं काय असणार आहे, सम असणार आहे. मीन्स 5.5 प्लस 4.2 दॅट विल बी किती येणार, 5 to 7 अँड 9.7 सेंटीमीटर. हे पण अजून जास्त इझी होतं. थर्ड क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 3.2. वी हॅव टू ड्रॉ द सर्कल विथ एक्सटर्नल अँड इंटरनल टचिंग. आणि दोन्ही सर्कलचे रेडियस गिवन आहेत. फर्स्ट बिगर सर्कलचे रेडियस 4 आहे आणि स्मॉलर सर्कलचे रेडियस 4.2 आहे. तर मी तुम्हाला फक्त प्रोसेस सांगणार की एक्सटर्नल टचिंगचा आणि इंटरनल टचिंगचा डायग्राम ड्रॉ कशी करायची. सपोज आपल्याला पहिले काढायचं आहे एक्सटर्नल टचिंग. तर एक्सटर्नल टचिंगमध्ये आपल्याला जो रेडियस फर्स्ट आहे, बिगर सर्कलचा रेडियस दिलेला आहे 4 आणि दुसरा R2 म्हणजे स्मॉलर सर्कलचा घेऊया, तो दिलेला आहे 2.8 सेंटीमीटर. मग आपल्याला अगोदर काय करायचं आहे की त्या दोनही सर्कलचे सेंटर्स आपल्याला लोकेट करावं लागणार आहेत. पहिले आपण काय करणार, त्यांचे सेंटर्स कुठे येणार आहेत. आता एक्सटर्नल टचिंगमध्ये दोन सेंटर्समधलं डिस्टन्स किती असतं, दोन सेंटर्समधलं डिस्टन्स असतं त्यांचं रेडियसचं ॲडिशन. मग आपण काय करणार, टोटल किती होणार आहे, R1 आणि R2चं सम. मग आपण लेट सेंटर्स विल ए अँड बी. म्हणजेच आपल्याला ए आणि बी पहिले लोकेट करावं लागणार आहेत. तर ए आणि बी मध्ये डिस्टन्स असणार आहेत 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर. मग टोटल डिस्टन्स किती झालं, 6.8. ए बी विल बी 4 प्लस 2.8 दॅट इज 6.8. मग आपण काय करणार, 6.8 ची लाईन ड्रॉ करायचं. इथे पॉईंट ए असेल, इकडे पॉईंट बी असेल. मग नंतर आपण काय करणार की 4 पहिला जो ए सेंटरचा रेडियस 4 घेतला तर कंपासमध्ये 4 सेंटीमीटरची स्केल घ्यायची आणि एला सेंटर कन्सिडर करून आपण इथे असं सर्कल ड्रॉ करणार. एला सेंटर कन्सिडर करून, कोणाला सेंटर कन्सिडर करायचं आहे, एला, बाय डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर रेडियस. नंतर बी सर्कल, बीचा सेंटर आहे, सेकंड सर्कलचा सेंटर बी आहे, त्याचा रेडियस आहे 2.8. मग 2.8 ची स्केल घ्या कंपासमध्ये आणि बी वरती कंपास ठेवून आपण एक सर्कल ड्रॉ करणार. तो बरोबर एक्सटर्नल टचिंग होणार आहे. ओके. वी हॅव टू ड्रॉ द सर्कल विथ इंटरनल टचिंग. मग इंटरनल टचिंगमध्ये आपण काय करणार, अगेन R1 सपोज आपण 4 घेतला होता आणि R2ला आपण 2.8 होतं गिवन. तर आपल्याला माहिती आहे की इंटरनल टचिंगमध्ये दोन सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स हे आपण रेडियसचं मायनस करतो, सबट्रॅक्शन करतो. म्हणजेच ए बी जर सेंटर असेल, आर सेंटर्स, देन ए बीचं डिस्टन्स किती असणार आहे,
4 - 2.8 4 - 2.8 मग 4 - 2.8 केलं तर किती येणार आहे आन्सर 1.2 किती येणार आहे 1.2 सेंटीमीटर. आपण काय करायचं ए बी लाईन ड्रॉ करायची विथ 1.2 इथे ए पॉईंट असेल बी पॉईंट असेल हे स्केलने ड्रॉ करणार आपण 1.2 सेंटीमीटर. देन एला सेंटर घ्यायचं आणि 4 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करायचा. नंतर बीला सेंटर घ्यायचं 2.8 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करायचं. तुमचं डायग्राम करेक्ट येईल. ओके दिस आर द फर्स्ट 3 क्वेश्चन्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.2. नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके तोपर्यंत बाय.